ही कसली फळं असत सांगा बघूया. जवळून दाखवते हा तुमका. हे बघा, कोणाक माहिती आहेत बघूया. आणि ही कसली फळं आहेत माहिती आहेत तुमका? हे बघा, ही बघा लाल करवंद किती मस्त दिसतात. दे नमस्कार मंडळी, मी निशा म्हणजे कोकणी बालमाणूस आणि मी इले साड्यार तुमका एक गंमत दाखवची असा. हा बघा काय काय माहिती आहे तुमका? ही असं चारा बोरा आणि किती लागली ती दाखवते. या असा चारा बोरांचा झाड आणि ह्याच्यावर ना अशी बारीक बारीक फळा दिसतात. ही बघा, ही सगळी चारा बोरा असतात. आमच्या साड्याच्या एकच चाराचं झाड आणि लय कोणा काय करतो रे. ही एक सुकलेला चारा बोरा असा आहे. हा बघा, दिसला तुमका? दाखवते थांबा. हा बघा, बाकीची सगळी आहेत ना ती अशी हिरवी आहेत. गोड असतात ती, पण बाकीची सगळी हिरवी असत, अजून पिकाक नाही असत. ही जी चारा बोरा असत ना, ह्याच्या आतमधली जी बी असतात ती फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये गर असतं. एवढंसं गर असतं, पण तो खूप महाग विकलं जातं. जे का आपण चारोळे म्हणतो, चारोळ्या, तोच ह्यो गर. अशी रानावनात झाडं असतात आणि सीझनात एकदाच लागतात ती वर्षात. तर आज मी इकडे गेलोय, त्याची जी बी आहे ती फोडून तुमका गर पण दाखवते मी. प्रसाद 2-3 हिरवे चारोळे काढून दी, पिकलेले असले तर ते दी. एक बी असा ही मी तुमका फोडून दाखवते. जोरात ते माझ्यासारखे नाही, तर चिरडण जातली ती. ही बघा दिसता, ही बघा जरा जराशी दिसता. मला दे पहिलं. हे बघा, हे जो सुगरा व्हायचं तुटलो आता पहिला मागं दे. बाकीचे आणलं ते फळं काढते. काढू कत नाही तू. नाही, एक गंमत दाखवते. प्रसाद दाखव रे. बघा काय सुरुवात झाली. काही दिवसांना तुमका आणखी पण काहीतरी एक गंमत बघू कळतली. ही बघा, ही असत आमची जांभळा. त्या सड्यावर ना ह्या एकच जांभळाचं झाड आहे आणि अगदी हातात गावणारी जांभळ आहेत, म्हणजे हातपावणी आहेत आणि पूर्ण सडवा. म्हणजे इकडे तुम्ही बघितलात ना, ह्या बघा, ही सगळी अशी कातळ जमीन आहे, म्हणजे खडकाळ जमीन. आणि खडकाळ जमिनीतले जे आंबे असतात ना किंवा कुठलाही फळ, ह्या चवीक आणखी गोड असतात. आमच्या इकडे आंब्याची बाग हा आणि ह्याच बागेतले आंबे यंदा मी घेऊन येतलोय. सगळ्या एक्झिबिशन्सला पण आणतलोय आणि याचे मध्ये मध्ये पण आणतलोय. खय आणतलोय तर आम्ही आधी व्हिडिओ बनवून सांगानच. आता मी मुलुंडला येतली पुन्हा एकदा 12 एप्रिलला, तेव्हा मी आमच्या बागेतले ह्या कातळ बागेतले आंबे घेऊन येतलोय आणि तुमका आमची बाग पण आंब्याची दाखवते. चला, ह्या बघा, ह्या सगळ्या कातळ, ही अशी खडकाळ कापा असतात दगड. काय सर या कोचाटी ह्या तुमका माहिती आहे का काय असं? ही असत कोचा. ही अशी ना कापाच्या जमिनीवरती असतात आणि जेव्हा ह्यांच्यावर पाय पडता नुसत्या चपलाचं, म्हणजे चपलाशिवाय, तेव्हा जा काय दुखता तर विचारू नका. ज्यांनी ह्या कोचांचा अनुभव घेतला त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आमका. तर यंदा मी आमच्या बागेतले आंबे घेऊन येतलोय. आमच्याकडे हापूस, केशर आणि खयचो प्रसाद, पैरी असे 3 प्रकारचे आंबे असतात
आणि आम्ही सेंद्रिय खता वापरतो. फवारणे काही प्रमाणात करूचे लागतात कारण ते का पर्याय नाही असा, पण आम्ही ज्या औषधांचे फवारणे करतो ही सरकारमान्य औषधं असत ज्याचो आपल्या शरीरावर काहीही दुष्परिणाम होणार नाही, अशाच औषधांचे आम्ही फवारणे करतो. आणि जेव्हा आंबे पिकत घालतो ना आम्ही, तेव्हा सुद्धा आम्ही कसल्याही केमिकलचा वापर करणार नाही. आम्ही असल्या कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करत नाही. आम्ही नैसर्गिक पद्धतीने जसं पूर्वंपार आडीयेत आंबे घालून पिकवतात, म्हणजे गवताची आडी करून त्याच्यामध्ये आंबे पिकवतात, त्याच प्रकारे आंबे पिकवतो आणि तसेच आंबे मी बाजारात विक्रीसाठी घेऊन येणार आहे. आमचे आंबे लेट असतात, त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगते. आंब्यांचा नैसर्गिक पिकण्याचा जो काळ आहे हा मार्च साधारण 15 नंतरच आणि मे महिन्यापर्यंतचा असतो. ह्या काळात जे आंबे पिकतात ना ह्यांच्यामध्ये नैसर्गिक गोडी उतरलेली असते. जशी जशी हवेत उष्णता वाढते, म्हणजे मे महिना जवळ येतो, उष्णता वाढायला लागते, तसे तसे ह्या फळांमध्ये म्हणजे आंबा म्हणा किंवा करवंद, ही चारोळ्या ज्या आहे, जांभूळं, ह्या पिकांचा सीझन येतो आणि ह्यामध्ये ना नैसर्गिकरित्या गोडी उतरते. त्यामुळे हे जे एप्रिल मे महिन्यातले जे आंबे असतात ना ते चवीला खरंच गोड असतात. मागच्या वेळी मी जिकडे आले होते म्हणजेच मुलुंड ईस्टला रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर योगेश्वरी नावाचं दुकान आहे, तिथे मी असेन सकाळी 11 ते रात्री 9, 12 एप्रिल एकच दिवस मी आहे. आणि आंब्यांव्यतिरिक्त ज्या वस्तू मी नेहमी आणते त्या वस्तूसुद्धा मी घेऊन येणार आहे. त्यामध्ये बिडाची भांडी, लाकडी वस्तू, आंबा फणस पोळी, मसाले आणि जे काही मी एरवी विकते ते सगळं असणार आहे. तर तुम्ही अवश्य भेट द्या. आणि अजून एक सरप्राईज आहे, ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. माझा सिल्वर प्ले बटन यूट्यूबवर 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मला सिल्वर प्ले बटन मिळाला आणि हा तुमच्यामुळेच मिळाला. तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. तुमची आंब्याची सड्यावरची बाग आणि ह्याच्यात सगळे मिक्स असत, हापूस, पायरी, केशर, जास्ती करून हापूसची असत. आणि आता सीझन सुरू होता तर आम्ही बागेतच असतो सबंध दिवस, कारण इकडे खूप काम असतं आणि माणसांची गरज असते. हापूस ज्यांका माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय. हे काजूचं फळ, ही काजूची जी बी दिसते, ह्या बीच्या आतमध्ये काजू गर असतो. अजून एक गंमत तुमका दाखव, थांबा दाखवते. हे बघा काय, हे का म्हणतात तोरणा, तिकडे पण असं दाखवते, थांबा वाकन. ह्या जा फळ असताना दिसता एवढासा पण खूप गोड लागता. आम्ही शाळेत असताना ही प्रचंड खाव. तुमका माहिती असाच मी आत्ता बोरिवलीक येऊन गेलोय आणि बोरिवलीक मी सगळ्यात पहिल्यांदा गेलेले आहे. म्हणजे जेव्हा मी एक्झिबिशन्स अटेंड करूक सुरुवात केलेली आहे ना ऑक्टोबरमध्ये, तेव्हा मी येऊन गेलेले आहे बोरिवलीक. त्यानंतर मी 6 महिन्यांनी आता बोरिवली गेलो आहे. बोरिवलीचा अनुभव खूप मस्त होतो, खूपच मस्त होतो. कितीतरी लोक असत माझी बोरिवलीक जी माका भेटाक उत्सुक होती आणि माझ्याकडून खूप काय काय वस्तू घेतल्यानी. घावण्याचा तवा घेतला होता, खूप सुंदर छान रिव्ह्यू आहे आणि खूप सुंदर छान रिझल्ट आहे त्याच्याची. खूप सुंदर घावणे आले. धन्यवाद. माका इकडे येऊन मस्त मला बरं वाटलं. मी पण खरेदी केली आणि तुम्ही पण खरेदी करा. अस्सल मालवणचं आहे. थँक्यू. मी याच्या आधी कोकण बाईल यांच्याकडून गावण्याचा तवा घेतला. तो व्यवस्थित चालतो आहे, व्यवस्थित त्याच्यावर गावणे येतात. आणि आज मी इथे एक्झिबिशनला आली आहे आणि आज मी यांच्याकडून अप्पे पात्र घेतलं आहे, उकडे तांदूळ घेतले. यांच्याकडच्या वस्तू खरंच खूप चांगल्या आहेत.
मी निशाकडनं कुडाळमधून एक अप्पेपत्र आणि भिडं घेतलेलं गवण्यांसाठी. दोन्ही खूप चांगले निघाले. ही जी सगळी माणसं आहेत ना, ह्या माणसांका मी फक्त सोशल मीडिया थ्रूच भेटलेला असे. प्रत्यक्षात मी भेटाक नाही असे. तरी पण ही आता माका भेटा केलीत आपले सगळे कामधंदे सोडून, आणि त्यांना मी त्यांच्या घरातलाच एक असल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे त्यांचा माझ्यावर प्रेम असा, त्यांचा कोकणावर प्रेम असा, आणि म्हणूनच ती माझ्याकडची वस्तू घेऊ होतात. कारण जे मी वस्तू विकते ना, हे मुंबईत सुद्धा मिळतात. पण तरीसुद्धा ही सगळी माणसं माका भेटाच्यासाठी येतात आणि माझ्याकडून वस्तू खरेदी करतात. ह्याच्यापेक्षा मोठी आणखी भाग्याची गोष्ट काय असतली. प्रसाद काय चालला तुझा? तो खुश झालो सिल्वर प्ले बटन मिळाला म्हणा. तुमच्यामुळेच मिळाला, तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तसं मी सांगितले मी आंबे घेऊन येतलो आहे, तर तिकडे पण भेटूया आपण मुलुंडला. बोरिवलीत सुद्धा मी येईन, त्याची तारीख ठरली की मी तुमका सांगानच. ओके, चला.